शरद पवारांना भेटल्यानंतर की 77ची ज्यांनी आठवण करून दिली, माझ्या वयाचे जे आहेत त्यांना असणारं 77 माहिती असेल, किंवा ज्या कुटुंबाने 77 भोगलेला आहे त्याला ते माहित असेल, ज्यांच्या घरातला माणूस गेला त्यांना असणारं 77 माहित असेल, ज्यांची घरं जाळण्यात आली त्यांना असणारं 77 माहित असेल, जे बेघर झाले त्यांना असणारं 77 माहित असेल, पण नव्या पिढीला 77 माहित नाही. त्यांच्यातल्या 77 सारखी परिस्थिती. शरद पवार त्याच्या पुढे जाऊन असताना म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होण्याची असणारी शक्यता आहे. मणिपूर होण्याची असणारी शक्यता. आता एक मोठं चॅलेंज होतं की 77ची परिस्थिती आणि मणिपूरची परिस्थिती. कारण मी जसं म्हणाल की 2 वॉरिंग कॅम्प्स उभे राहिलेत, आजही आहेत ते. एका बाजूला मराठा समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला असणारं ओबीसी आहे. हे 2 वॉरिंग कॅम्प्स आहेत. आजही आजही त्याच्यामध्ये ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहील असं मी मानतोय. त्याची तीव्रता किती राहिली आता मला सांगता येणार. ती परिस्थिती या यात्रेने निवळली हे मी ठामपणे आपल्याला असणारं सांगू शकतो. मला काही पोलिसांचे निरोप येत होते की तुम्ही अजून वाढवू शकता का. अरे म्हटलं अजून किती दिवस वाढवू म्हटलं होतं. ते म्हटले नाही आमचं काम आता हलकं झालं. म्हटलं नेमकं काय झालं. म्हटलं तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून चाललाय आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जो काय माहोल एक झाला होता, एकमेकाकडे न बघण्याचा जो माहोल झाला होता, तो माहोल निवाळला. तो माहोल शांत व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून मी म्हणालो की ह्या आंदोलनाचं फलश्रुती काही असेल तर छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे 77ची परिस्थिती आणि शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मणिपूरची परिस्थिती ही आता होऊ शकत नाही असं या यात्रेने त्या ठिकाणी साध्य केलेलं आहे. पण दुर्दैव आहे, परिस्थिती सांगतात काय होतात. मुख्यमंत्री आणि मंत्री होण्यामध्ये असणारा गर्क आहेत, पुढीला मुख्यमंत्री करण्यामध्ये गर्क आहेत, पण लोकांना शांत करण्यासाठी वेळ नाही अशी असणारी परिस्थिती आहे, किंवा ती डेअरिंग नाही आहे. वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही. नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.